नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण हे घेऊन आलेलो आहोत स्नॅकची रेसिपी, जी एक्झॅक्ट समोसा नाही आहे पण समोसासारखीच आहे। तर चला बघूया कशा प्रकारे केलेली आहे ती। तर सुरुवातीला आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे। तर त्यासाठी हे लागणारं एवढं साहित्य आहे। तर आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर अशी कोथिंबीर आहे। त्यानंतर कोथिंबीर सोबत पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीरच्या अर्धा किंवा त्यापेक्षा कमी पुदिना घेतलेला आहे। त्यानंतर मिरची घेतलेली आहे, इथे 2 कमी तिखट आणि 1 तिखट अशी मिरची घेतलेली आहे। त्यानंतर लसूण घेऊया, इथे मी साधारण 7 ते 8 एवढे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबूचा रस तो पिळून घेऊया। लिंबाचा रस पिळून झाल्यानंतर आपण यामध्ये गरजेनुसार एवढं पाणी टाकायचं आहे। तर इथे हे मी साधारण 2 ते 3 मोठे चमच एवढं पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, 1 चमच एवढं मी मीठ घेतलं आहे। आणि याला आता आपण बारीक वाटून घेऊया। वाटून झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया, ती म्हणजे इथे मी 1 वाटी किंवा 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीच अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे, साधंच तेल आहे, गरम वगैरे नाही आहे। आणि त्यानंतर याला चांगल्या प्रकारे अगदी मिक्स करायचं आहे। मिक्स अगदी चांगलं करायचं आहे, म्हणजे मळल्यासारखंच करायचं आहे, म्हणजे अगदी पिठाला आणि रव्याला हे तेल मीठ लागेल अशा प्रकारे करायचं आहे। त्यानंतर याची ही अशी मूठ बांधली जाते का बघायची आहे, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट रेडी आहे मळण्यासाठी। त्यानंतर यात कमी कमी असं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ, घट्ट झालं तर एक वेळ ठीक आहे, पण पातळ जास्त पीठ करायचं नाही आहे, कारण यामध्ये रवा आहे, तर तो रवा भिजल्यानंतर फुलतो, त्यामुळे याला या अंदाजानुसार आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे दिसतंय हे तुम्हाला, हे एवढं पातळ आहे बघू शकताय, पण हे जसं आपण ठेवू एक 5-10 मिनिटासाठी, त्यानंतर हे पीठ आपल्याला जसं हवं आहे तसंच अगदी भेटणार आहे। तर यानंतर पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं हाताला तेल लावते आणि त्यानंतर इथे हे मळून घेते आहे। आणि आपण हे पीठ आता बाजूला ठेवून देऊया। इथे बघू शकता कशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे ती, कारण यामध्ये रवासुद्धा आहे। तर आता नेक्स्ट प्रोसेस बघूया। हे पीठ आता मी बाजूला ठेवते आणि आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया। तर त्यासाठी इथे हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, मी गरम आहेत थोडे उकडलेले बटाटे। त्यानंतर घेऊया बारीक चिरलेला कांदा, इथे मी अगदी बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि हे वाटाणे घेतलेले आहेत, मटार जे असतात, हे मी बटाट्यासोबतच उकडून घेतले होते, तर ते घेतलेले आहेत। त्यानंतर घेऊया धने पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ। आणि आपण जी चटणी बनवून ठेवली होती ना, ती यामध्ये घालायची आहे। आता तुमच्या बटाट्याच्या अंदाजानुसार घ्यायची आहे, इथे मी 3 ते 4 चमच घेतलेले आहेत। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। बस आपली हीच फिलिंग असणार आहे आपल्या समोसाची, पॅटिसची। अगदी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं हातावर घ्यायचं आहे आणि खाऊन बघायची आहे, म्हणजे यामध्ये मीठ किंवा चाट मसाला वगैरे कितपत हवा आहे की बरोबर झाला आहे, तर त्यासाठी इथे खाऊन बघायचं आहे। आवडलं तर स्वतःला एक शाबासकी द्यायची आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे। त्यानंतर आपण हे जे पीठ मळून ठेवलं होतं ते बघूया कितपत झालेलं आहे। जसं अगदी आपल्याला हवं तशा प्रकारे झालेला आहे। रवा असल्यामुळे हा थोडासा फुलतो नंतर भिजल्यानंतर। तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया, याचे समोसे किंवा जे काय आहे ते बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे, आपण जशी चपाती बनवतो अगदी तशाच प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे। इथे मी या चपातीच्या पिठाला सुकं पीठ किंवा तेल वगैरे लावलेलं नाही आहे, जसं आहे तशाच प्रकारे लाटत गेलेली आहे। अगदी जमते लाटायला। आपल्याला ही पोळी जी आहे ती जास्त पातळ नाही करायची आहे किंवा जास्त जाडसुद्धा नाही ठेवायची आहे, अगदी मीडियम, म्हणजे बघू शकता इथे थिकनेस कशा प्रकारे मी ठेवलेला आहे, तर ही तशा प्रकारे लाटून घ्यायची। ही एवढी पोळी माझी लाटून झालेली आहे। आता ही आपल्याला ना एका स्क्वेअरमध्ये, म्हणजे चौकोनी आकाराची कापून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला समोसे बनवण्यासाठी इथे सोपं पडेल यासाठी। तर इथे मी बाजूने पूर्ण कापून घेते, एक चौकोन भेटेल आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर जर चौकोन भेटला आहे त्याचेच अजून 4 भाग मी करणार आहे। आता या चौकोनाचे 4 भाग करून झालेले आहेत आपले आणि तयार आहेत आपले हे फिलिंग भरण्यासाठी। तर मी हे एका साईडला काढून ठेवते आणि आता पुढची प्रोसेस करून घेऊया, ती म्हणजे यामध्ये आपल्याला फिलिंग भरायची आहे। तर हे कोने जॉईन करण्यासाठी ना प्रॉपर एक्झॅक्ट चौकोन लागतो, तर त्यासाठी हा थोडा आयताकृती दिसतोय, त्यामुळे मी हे बाजूने कट करते आणि बघू शकाल आता
एक्झॅक्ट चौकोन झालेला आहे। आता यामध्ये ही फिलिंग भरूया आणि याचे जॉईंट्स जे आहेत ते असे प्रेस करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे। तर हे एकदम त्याचे कोणे जे आहेत ते एकमेकांसमोर येण्यासाठी आपल्याला चौकोनच लागणार आहे, किंवा मग तुम्ही अजून हवे तसे शेप देऊ शकता, अगदी समोशासारखे सुद्धा बनवू शकता। इथे मी हे अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा बनवून घेते, रेडी करून घेते। हे बनवत असतानाच एका साईडला तेलसुद्धा गरम करत ठेवलं होतं। तर आपलं चांगलं तेल तापलं की यामध्ये हे तळून घ्यायचे आहेत। एकदम लो फ्लेम ठेवायची आहे, म्हणजे अगदी तेल तापतंय, थोडंसं तापलं तरीही तुम्ही टाकू शकता आणि जास्त तापवायचं नाही आहे एकदम हाय फ्लेमने, कारण मग ते टाकल्याच कलर बदलतील आणि मग तुम्हाला वाटेल हे शिजलेत आणि मग तुम्ही काढायला जाल, पण आतमधून ते पीठ चांगलं शिजलं पाहिजे। त्यामुळे अगदी लो फ्लेम ठेवायचा आहे आणि मग ढवळत ते शिजवून घ्यायचे आहेत। इथे बघाल तर याचा कलर पटकन चेंज होतोय, पण हे आतमधून चांगले अजून शिजलेले नाही आहेत, तर त्यामुळे याला चांगलं आधी ढवळत राहायचं आहे। तुम्ही सुरुवातीला आधी सगळे बनवून घ्या आणि नंतर मग एकत्र फ्राय करू शकता। तर इथे हे आपले फ्राय होत आहेत। आपण जी चटणी बनवली होती ना ती याबरोबर आपण खाऊ शकतो, किंवा असेच जरी खाले ना तरी चटणीची गरज नाही लागत, कारण याची टेस्ट भारीच आहे। तर इथे हे मी फ्राय झालेले सगळे काढून घेते आहे आणि चटणीसोबत सर्व करते। व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।